80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सहस्र वेळा चंद्रदर्शन होतं. त्याचं गणित आहे वेगळं की पौर्णिमा अमावस्येला झाल्यानंतर द्वितीयेपासून परत पुढे चंद्र दिसायला सुरुवात होते. ग्रहणामध्ये राहूने चंद्र ग्रासल्यानंतर पुन्हा त्याचं बिंबाचं दर्शन होतं. तर त्याचं असे सगळे मिळून 1 सहस्र वेळा चंद्रदर्शन त्या याच्यामध्ये होतं. वयाची 80 वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येकाला होतं ग्रहण वगैरे सगळं धरून. तर तो दोष आहे सहस्र वेळा चंद्र बघितल्यामुळे. तर तो दोष जावा आणि 50व्या वर्षापासून 100व्या वर्षापर्यंत दर 5 वर्षांनी वयोवस्था वेळ शांती आहे. म्हणजे आपल्या इंद्रियांची क्षमता कमी होत जाते. त्यानंतर काही कुयोग सांगितलेले आहेत म्हणजे पुत्रादी वियोग, दृष्टी कमी होते, आपली सावली कमी दिसायला लागते, असे अनेक दोष त्याच्यामध्ये निर्माण होतात 50व्या वर्षापासून पुढे. तर त्या प्रत्येक इंद्रियाची जी देवता आहे, शांतीची देवता वेगवेगळी आहे. तर त्या देवतांना संतुष्ट करून शारीरिक दृष्ट्या वृद्धावस्था हळूहळू पुढे येतच जाते. पण त्या वृद्धावस्थेचा स्वतःला आणि इतरांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव न होता मानसिक आरोग्य उत्तम राहावं आणि ती वृद्धावस्था जी आहे ती स्वीकारता येऊन त्याला अनुकूल असं असेल ते जीवन आनंदाने जगता यावं, सगळ्यांची जुळवून घेता यावं, यासाठी आवश्यक असणारी मानसिक शारीरिक स्थिती देवतांच्या कृपाशीर्वादाने प्राप्त व्हावी. हे तदर्थ त्या दर 5 वर्षांनी शांती सांगितलेले आहेत. त्यातली ही 80 वर्ष पूर्ण होऊन काही काल पुढे जावा लागतो. ते गेल्यानंतर ते सहस्र चंद्रदर्शन पूर्ण होतं. तर कसा काल यांचा आता गेलेला आहे त्या दोषाच्या निवृत्तीसाठी आज या सगळ्या ब्राह्मणांकरवी मी सहस्र चंद्रदर्शन शांत आचरणामध्ये आणलेली आहे. जी देवता आहे ना खाली जे द्रौपदी मंडळ दिसतात आदी मंडळ देवता सगळ्या देवतांचं नाव आहे. त्या सुपाऱ्यांवर त्या देवतांचं आवाहन केलेलं आहे. त्याच्यावर कलश ठेवलेला आहे. त्या कलशावर मुख्य देवतेचं आवाहन, त्यांच्यासाठी ते आसन आहे खालच्या देवता. आणि जे ब्राह्मण देवता घेतलेला आहे त्या शांतीची मुख्य देवता चंद्र म्हणजे सोम देवता. तर सोम, मृत्युंजय आणि सूर्य आणि यजमानांची नक्षत्र देवता. नक्षत्र देवतांचं आवाहन करून पूजन केलेलं आहे. दुसरीकडे जे मंडळ आहे ते नवग्रह देवतांचं मंडळ. त्या नवग्रहांचं आवाहन केलेलं सतिलम गुड सम्मिश्रम अंजलि अर्धमितम पयः मार्कंडेयात् वरम लब्ध्वा पिबामि आयुः विवृद्धये. क्या तेजो पी 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 सगळं संपून टाक. दूधच दिलायस ना. जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा, ही तुझी जिंदगी दो क्षणाची नशा, ते जरा
जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. मनाला नवे पंख देऊ, पापण्यानं नवे स्वप्न देऊ. हिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुखाला, फिरसे शिलगावूया रे जरा. हिडू दे या जीवनाला विसळ्या आधी सुखाला, फिरसे शिलगावूया रे जरा. नवे किनारे मुठीत तारे येतील सारे, सुर जीवनाचे खुशाल छेडू जरा. जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. साऱ्या तुझ्या तूच वाटा, हो किनारा तुझा तूच आता. मिळूनी चल झेलूया ये सगळ्या बेधुंद लाटा, देऊया तुफान सारे ये जरा. मिळूनी चल झेलूया ये सगळ्या बेधुंद लाटा, देऊया तुफान सारे ये जरा. नकोच आता डोळ्यात पाणी तुझ्याच साठी, असेल कोणी सुर जीवनाचा खुशाल छेडू जरा.
माझी आई, सुखाची ग तू सावली, साधी भोळी माझी आई, सुखाची ग तू सावली, जीव वळून लावी माझी ग तू लाडूबाई, जीव वळून लावी माझी लाडूबाई. आई विना मला करमत नाही, दिसताना मला अंगाई गाते, लाडी गोडीनं सांभाळते माझी आई, कुशीत घेऊन गोंजारते माझी आई. करमत नाही, आई विना मला करमत नाही, माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया, माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया, तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला ए आई, तू भासे ठाई ठाई ए आई, तू भासे ठाई ठाई, मायेची लाडकी तुम्हाला, तूच आई हवी, जन्मोजन्मी मला, झोपी गेले हे जग झोप येईन बघ, गाना तू अंगाई, तुला आठवतो मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला.
जन्म जन्म हो तू ही मेरे पास माँ, जन्म जन्म हो तू ही ज़मीं आसमां। जन्म जन्म हो तू ही मेरे पास माँ, जन्म जन्म हो तू ही ज़मीं आसमां। ये है खबर दिल में कहीं रब रहता है मगर मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ। मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ। पगली है दुनिया रब को मनाने, मंदिर मज़ारों तक जाती है। घर में ही मेरे होता है तीरथ, मुझको नजर जब माँ आती है। मुझको नजर जब माँ आती है। जन्म जन्म तू मेरी अरदास माँ, जन्म जन्म तू मेरा एहसास माँ। सच का पता दिल में ही है पर मुझको ये पता मेरे दिल में रहती वो तू ही मेरे पास माँ। जन्म जन्म ओ तू ही ज़मीं आसमां। ये है खबर दिल में कहीं रब रहता है मगर मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ। जन्म जन्म हो तू ही मेरे पास माँ, जन्म जन्म हो तू ही ज़मीं आसमां। जन्म जन्म हो तू ही मेरे पास माँ, जन्म जन्म हो तू ही ज़मीं आसमां। ये है खबर दिल में कहीं रब रहता है मगर मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ। मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ। पगली है दुनिया रब को मनाने, मंदिर मज़ारों तक जाती है। घर में ही मेरे होता है तीरथ, मुझको नजर जब माँ आती है। मुझको नजर जब माँ आती है। जन्म जन्म तू मेरी अरदास माँ, जन्म जन्म तू मेरा एहसास माँ। सच का पता दिल में ही है पर मुझको ये पता मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ। जन्म हो तू ही मेरे पास माँ, जन्म जन्म ओ तू ही ज़मीं आसमां। ये है खबर दिल में कहीं रब रहता है मगर मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ। ओ तू ही मेरे पास माँ, जन्म जन्म ओ तू ही ज़मीं आसमां। ये है खबर दिल में कहीं रब रहता है मगर मेरे दिल में रहती
हेलो हाय नमस्ते सलामा, आ गए फिर से करने हंगामा। बोरिंग लम्हों को कर दे गुलाबी, जश्न रुकने न देंगे जरा भी। अपना फेमस है याराना, अपने संग तू भी आ जाना। छोड़ दुनिया से शर्माना, जोरों जोरों से तू चिल्लाना। Go, go, man, go, 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 man. Everything's gonna be go, 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 man. Go, 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 man, go, 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 man. Everything's gonna be go, 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 man. हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे होते। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. May you have many more. May you have many more. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. कालपासून सर्व कार्यक्रम चालू आहे. सगळ्यात कुडकर मुलगा हा एकुलता एक. जाम त्रास दिला असेल ना तुम्हाला लहानपणापासून सगळं कामावरती करायचं. काय सांगताय का? असं तुम्ही सांगू सुनबाईने ऐकलं तर उद्यापासून किती कामं करायला लागतील घरात त्यांना. नाही सगळी कामं म्हणजे आधी पहिला लहान असताना करायचं. शाळेत जायला कधी काय कोणी या 4-5 मुलांनी कधी कोणता त्रास दिला पाहिजे सर म्हणजे नॉर्मॅलिटी असेल ते आपली खायची प्यायची ते अभ्यासासाठी सगळ्यात जास्त कोण त्रास दिला यांच्यात तरी शाळेतून कंप्लेंट कोणाची यायच्या ते यायची आधी पण ते काही नाही तसं. मग तुम्ही काय ऍक्शन घ्यायचं? एकदा बंदा गेले होते मी शाळेत नंबरच्या आणि सरांच्या गुरुजींच्या समोर दोन सावंतबाई वगैरे बसल्या त्या हे करायच्या म्हणजे लहानानेच करायच्या. काय करतो मित्रांच्या फळ्या मारामारी नाही मारामारी काय तेवढं तुम्ही नुसतंच समजावायचा का दोन ठेवून द्यायचा? नाही मारलेलं नाही कधीच. खूप छान आजच्या सुद्धा कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्या संकल्पनेतून या सर्व बहिणींच्या सहकार्याने इथे व्यवस्थित पार पडलं. आयुष्यातला कुठला आज या दिवशी जेव्हा मागे वळून तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत आयुष्यामध्ये? बरोबर जवळ
त्यांनी तरी केलंय सगळं, सगळं गाणं चांगलं. नक्कीच तुम्ही त्यांच्यावरती चांगले संस्कार घडवले म्हणून तर आज एवढी चांगल्या मोठ्या माणसांसोबत त्यांच्यासोबत राहणं. कसं असतं, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. मित्रांनी पण त्याला भयंकर दिलं म्हणजे हो नाही, पण ते शेवटी ते संस्कार होणं गरजेचं असते ना. तुम्ही अत्यंत हालाकीत दिवस काढून आपल्या सर्व मुलांना मोठे केले. खूप खूप धन्यवाद. हो म्हणजे काय खाल्लं नाही तुमचे नाही ना हाल काढून जास्त मी काय शाळेतले कंप्लेंट आणणं याची काय आज आदर्श विद्यार्थी यांना द्यायचं म्हणजे यांची कन्सेप्ट बदलायला पाहिजे. पण एकदम जीवाभावाचा मित्र असल्यासारखा. म्हणजे तुम्हाला सांगतो, परवा दिवशी मला फोन केली त्यांनी आणि मला म्हणतात बा काय हाय कुठे. म्हटलं मी काय आता काय इकडे कामा सगळी चालू, आता आगोट्याची कामं सगळी नको करी. आता पाऊस आला म्हटलं सगळी सामान सुमान भाई घरात तिचे मागे लागलेलं कवाल तोडायचं आता सगळं म्हणजे व्यवस्थित झालंय की नाही बघताय. तर म्हणतो सोमवारी काय करतो साहेब. म्हणजे सोमवारी हीच कामं वाईट पावसात बोलत नाही घातल्यानंतर सगळं करूया हो. त्यामुळे तो मला काय ठाव नाही आयचं माझ्या वय शस्त्र चंद्र दर्शन म्हणजे म्हटलं काय असतं. त्यामध्ये 100 वेळा चंद्र बघायला लागतो. म्हटलं आमची आम्ही कुठे 100 वेळा, आम्ही जेव्हा झोपतो तेव्हा चंद्र नंतर येतो. मला म्हणजे मला काय ठाव नाही, तू या हो बा. म्हटलं म्हणतो हो बरोबर आहे, नाही असे नवं जवळ 100 चंद्र बघितले दोष म्हणतात तर काय कराय का त्यांनी सांगितले म्हणून दोष. पण आता सगळं व्यवस्थित केली नाही त्यांनी काल सगळं काम तामा निपटून टाकले नाही. आपलीकडे सगळ्याचं औषध असतं, सगळे झालेलं आहे, काळजी करायचं काम नाही. तर म्हटलं आता कार्यक्रम मोठा करायचा आहे तर तुला ये हो. आता म्हटलं ये हो ते ये हो बरोबर काय जबरी माणूस कधी कुठं करणार फोटो काढतो. आता हवेतनं कामेरू फिरवतो दा, हवेतनं फिरतो, कधी कळत पण नाही वरनं फोटो कधी शूट करून घेऊन गेला दा. त्यामुळे कसा वाकड्यात जा. म्हटलं काळजी करू नको, माणसांना सांगितलं तुम्हाला झेपेल तेवढं काम करा, बाकीचं म्हटलं बघता. म्हटलं काळजी करू नको, मी इथे येत आहे. आणि मग रात्री जवळजवळ 3:30-4च्या टायमाला चिपळूणातनं आलो तर सकाळला 8 वाजता यांचा फोन बा येतोय. होय म्हटलं वाय दम झाला, दात तरी घासे नको काय म्हणतो, दात घास आणि चहा प्यायला इकडे येईल. त्यामुळे तसाच खाट लावून आलो. अगदी जबरदस्त जबरी माणूस वायता. या माणसाने टाळ्या होऊ देत. जेवलं वायता सगळे, कोण राहिलाय अजून, कोण राहिलाय तुम्ही तुम्ही घरातली माणसं आहेत काय करशील बघशील. बाकी सगळ्यांनी जेवण घेतलं काय होय. मागलीकडचे जेवले फेटेवाले तुम्ही लय जोर काढला आल्यापासून. येईल त्याला जो गुंडाळतात, येईल त्याला गुंडाळतात. वाढदिवसानिमित्त आपण सगळे एकत्र आलो आहोत आणि आज आपण 80 वर्ष पूर्ण होऊन 81 वर्षात पदार्पण करत आहे. खूप आनंद होत आहे. जगात हे असं एकच न्यायालय आहे, ती म्हणजे आपली आई. आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या रोपटाची सुरुवात आणि नावाने होते व आपल्या जीवनाची सर्व कायम विशेष राहील. आज आपण इथे आलो आहोत. जगाचे एकच न्यायालय म्हणजे सर्व काही गुन्हे माफ होतात आणि ती म्हणजे आई. आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टीची सुरुवात आणि शेवट आईच्याच नावाने झालेली आहे. पण आपल्या जीवनात आईचं स्थान शिल्लक राहिलंच नाही. पण आई, हॅपी बर्थडे आई तुम्हाला. तेच लागता पायी वेदना होतात तिच्याच हृदयात. 33 कोटी देवामध्ये श्रेष्ठ आहे ती आपली आई. तुडुंब भरलेल्या पात्राला पार करण्यासाठी जशी होडी लागते तशी आपल्या घरात आपली आई लागते. सर्व गोष्टीची गोडी म्हणजे आपली आई. आपल्या घराचा आधार स्तंभ म्हणजे आपली आई, आपली आई, आपली आई. धन्यवाद आई. कांचन सारखा मुलगा तुम्हाला मिळाला, असा सर्वांना मिळू दे. पुढच्या जन्मी आमच्या पोटी असाच मुलगा आम्हालाही येईल अशी मी प्रार्थना करते. कारण मुलाचं आपल्याकडे काही स्थान नाही, ते आहेत सगळे, ते मुलंच म्हणायचे आपले. त्यामुळे कांचन सारखा मुलगा सगळ्यांच्या पोटी यावा आणि आईचा असा आनंद करावा की मला खूप आनंद आलाय. कांचनने जे काही केलं ते सगळं आदर्श आपणही सगळ्यांनी ठेवावा. वाटत असेल
पहिलं वाटत नसेल की आईचं काहीतरी करावं म्हणून, पण आज हे सगळं बघितल्यानंतर सगळ्यांना वाटत असेल मी पण माझ्या आईचं काहीतरी करावं, काहीतरी बोलावं, सगळ्यांना वाटत असेल. असो काही असो, फुलाच्या पाकळीने आपल्या आईचं आदर्श, आपल्या आईची सेवा, आपल्या आईला आनंदात ठेवणं शेवटपर्यंत, हे जरी तुम्ही सगळ्यांनी केलं तरी आईसाठी बस आहे. आपण ज्या घरात जेव्हा पदार्पण करतो, मुलाच्या निमित्ताने आपण येतो घरामध्ये, तेव्हा आपण काहीच घेऊन येत नाही, पण त्यांच्याबरोबर आपल्या जे संलग्न वातावरण असतं ते जर चांगलं ठेवलं तर सासू सुनेचं नातं सुद्धा चांगलं राहतं. असंच हे आता हे आमचं नातं घरातलंच आहे. माझ्याच बहिणीची मुलगी कांचनची मिसेस, त्यामुळे घरातलं वातावरण आहे. ती सुद्धा आमची एकुलती एक मुलगी आहे. पण असं वातावरण आहे की सासू सुना, नंदा भावजया असा भेदभाव असा आम्हाला कधीच आठवत नाही. छान वाटलं, सुंदर वाटलं. आम्ही पूर्ण वेळ, माझ्या मुलीची आज MBA लास्ट इयरची परीक्षा चालू आहे, डेमो चालू आहे, तरी पण मी माझ्या मुलीला सांगितलं हा आनंद मला परत भेटणार नाही, तरी तू घरात राहा, तू व्यवस्थित कर. मी कांचनच्या आईच्या वाढदिवसानिमित्त मी तिथे जाते आणि सगळा आनंद मी तुला घेऊन येते मोबाईलमधून. कांचन पाटील तर वेगळंच आहे, पण माझ्या मोबाईलमधून हा आनंद आम्ही घेऊन जात आहोत. खूप 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 शुभेच्छा आईना, आणि कांचनला सुद्धा शतायुषी हो. आई आमचा मुलगा आहे आणि हे सगळं मुलं आपलेच आहेत, माझे आहेत, तुमचेही आहेत, आणि सगळ्यांनी असाच आईला आपल्या आनंद द्या, सुखी ठेवा. शेवटपर्यंत त्यांचं एकच असतं की मुलांचा आनंद म्हणजे आईचा आनंद. बस, धन्यवाद. खूप कांचन, तुलाही भरपूर शुभेच्छा. असाच कार्यक्रम काही ना काहीतरी कर आणि आम्हाला बोलवत राहा, आम्ही येऊ. ओके, धन्यवाद. कांचन माझा भात नसून माझा मुलगा येतो आणि खूप हौशी आणि इतका कर्तृत्ववान आहे की सगळ्यांना हवा येतो. आणि त्यांची बायको, त्याच्या बहिणी खूप अगदी चांगल्या आहेत. आणि आई आमच्या काय विचारता, सुगरण कडव्याची भाजी, वरण भात छान करतात. आणि ती मुलं आहेत ना, श्रावणी म्हणतात आजी हा प्रकार पाहिजे, की आजी लगेच करणार. किती एक प्रकार करते आई. आणि आई खूप हौशी, आई ब्राह्मण आहे. आईचं बोलणं वागणं किती सुंदर आहे. बार बार दिले आए, बार बार दिले गाए, तुमची हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू कांचन जी, हैप्पी बर्थडे टू यू. वरण भात, पण मला कुर्ताच पिठलं आवडतं, त्यामुळे आई एक दिवस भेट करायचा, आम्ही सगळे येणार जेवायला. इतनी अच्छी, इतनी भोली, खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद सगळ्या मुलीला आणि माझ्या काकीला. नंतर नमस्कार. आज मी इथे माझ्या काकींविषयी बोलत आहे. रत्नागिरीला तर मी लहानपणापासून यायचे. प्रत्येक शाळेची शेवटची वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर झाला का आम्ही यायचो भावंड आमच्या आजी बरोबर. आणि ज्या दिवशी रिझल्ट लागायचा, म्हणजे ज्या दिवशी दुसऱ्या वर्षाची शाळा सुरू व्हायची त्याच्या आदल्या रात्री बसून रत्नागिरीवरनं मुंबईला रिटर्न. आणि माझ्या काकींशी एवढा संपर्क आलेला आहे, माझ्या सगळ्या काकी वगैरे असं. आणि साधना काकींचं तर बोलायचं वगैरे, म्हणजे माझं आज जी मी आहे, माझे जे काही एक माझी पर्सनॅलिटी घडलेली आहे याच्यात रत्नागिरीचं, माझ्या कुटुंबाचा सगळा मोठा योगदान आहे. म्हणजे मी जे काय आहे ते त्यांचं रिफ्लेक्शन आहे. त्यामुळे कुठल्याही, आणि काकींचं म्हणायचं तर त्यांनी पहिल्यापासून खूप कष्ट केलेत माझ्या बहिणींनी सांगितल्याप्रमाणे. आणि जी काही परिस्थिती असेल त्याच्याशी झगडा नाही करत राहायचं. जे काही आहे आपल्या पुढे वाढवून ठेवलेलं ते ऍक्सेप्ट करायचं, ते तसंच राहणार आहे, त्याच्यात ऑटोमॅटिकली सुधारणा होणार नाहीये. आपल्याला ती घडवून आणायची आहे. त्यामुळे ती कधी घडणार तेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करणार. त्यामुळे जशी त्यांच्यासमोर सिच्युएशन येत गेली तरी कधी झगडा नाही केला, ते ऍक्सेप्ट केलं, आहे त्याच्यात समाधानी राहून, आहे त्याच्यात सगळं ऍडजस्ट करून वगैरे संसार रथ आहे तो पुढे नेला.
मुलांना वगैरे पण म्हणजे जशी आहेत बरे ठीक आहे, अभ्यासात त्यांचं लक्ष आहे नाही आहे करत आहे, म्हणजे असं म्हणाले तसं नॉन मॅट्रिक काय पण आहे, तुम्ही जसे आहात त्याप्रमाणे त्यांची ते घडवण करत गेले आणि त्याच ह्याच्यात म्हणजे त्यांच्या मागे उभे राहिले. आता कांचन वगैरे पण त्याला चल तू आहेस ते काय आहेस तो आहेस मला ऍक्सेप्ट आहे, तू जसा माझा मुलगा आहेस मला ऍक्सेप्ट आहे. आणि त्याच्यातनं हे जे कांचनही शिकत गेला, ही सगळी मुलं शिकत गेली आणि आज तो या पदाला गेलेला आहे. ह्याच्या मागे म्हणतात ना एक जो बॅकबोन आहे म्हणजे जो कणा आहे, कणा तो कांचनची आईच आहे कांचनच्या मागे. आणि आज जो काही आहे कांचन वगैरे तो आईमुळे आहे. आणि काकींकडनं हे सगळं खूप शिकण्यासारखं आहे, म्हणजे धीर गंभीरता, पेशन्स, ऍक्सेप्टन्स आणि आहे तर ह्याच्यात खुश राहायचं. अशाच तुम्ही हशा पिकवत राहा काकी. पहिल्यापासून म्हणजे काकी आमचं जेव्हा 1 to 1 बोलणं वगैरे पण व्हायचं, काकी अशा काही एकदम पंचेस मारायच्या हे करायच्या की एकदम हशा पिकवत राहायच्या. असंच तुम्ही हशा पिकवत राहा आणि अशाच हसत आनंदी राहा आणि तुमचं येणारं पुढचं आयुष्य तुम्हाला खूप काही उत्तम आरोग्य, मनशांती आणि असेच काही सुखाचे भरपूर क्षण घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि ब्रो तू खरंच करून दाखवलं, जिंकलास. हॅट्स ऑफ. तुम कितनी अच्छी हो, तुम कितनी भोली हो, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ मामा काय करतो? माझी आजी 1 नंबर ग्रेड आहे. बस चला आगे आलो माझ्या मोठ्या बहिणीला शुभेच्छा. पान तिकडे करू देत नाही. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज नंतर हो ठीक आहे, सगळ्यांना करावंच लागतं. मी सासूबाईमध्ये एकदम 2 शब्दात सांगेन की माझ्या लग्नाला आता 17 वर्ष झाली, पण आतापर्यंत कुठली अशी तक्रार नाही, पण इतक्या चांगल्या की सगळं सांभाळून घेतो. जेवण करायला देत त्यांना जेवढी आवड आहे तसं करू, नंतर आपणच करायचंय ना. वाट बघतो नाही तसं नव्हे. तुमचं माहेर कुठलं? काय शिरगाव म्हणजे शिरगाव कुठली वाडी? गडगेवाडी. पण हे तिकडे बहिणीकडे जायचे तेव्हा तिकडे भेटली. आणि काय सांगताय तुम्ही अरेंज मॅरेज म्हणून मोठं? तसं नसेल हो, पण बघण्यातला होता मुलगा, बरोबर आहे की नाही? पाहिजे असं सांगतो. त्याच्या वेळीच असते मुलगी चांगली आहे, मम्मीच माझ्या अंगी असते, संसार करू शकतो हे असं आत्ता म्हणतात, हे असं म्हणावंच लागतं. नाही असो, पण खूप छान जोडी आहे. अंडरस्टँडिंग चांगलं आहे आणि याचं श्रेय सासूबाईंना आहे. कारण कसं असतं, शेवटी सासू कधीतरी सून असते, परंतु आपल्या सुनेला सांभाळून घ्यायचं, ते सगळे संस्कार पुढे द्यायचे. तुम्हाला पण एक लेक आहे, त्यामुळे तुम्हाला पण पुढे जेवण करायचं आहे. तुमच्या सुनेला पण जेवण करू द्यायचं नाहीये. लगेच नाही आणत श्रावणी असो या. सारी चितरिया केसरिया तेरा इश्क है पिया. प्रथित यश फोटोग्राफर, चांगला हौशी कलाकार, उत्तम व्यवस्थापन करणारा, किंवा एखादा कार्यक्रम कसा आखायचा त्याच्याकडून शिकावं असा हा कांचन त्याच्या आईचा
आज सहचंद्र दर्शन सोहळा काल त्यांच्या घरी पार झाला, धार्मिक विधी काल त्यांनी घरी केले आणि आज त्यांचं तुला करण्यात आली. वास्तविक प्रत्येक माणसाला आयुष्यात कमी वाईट बारीक चांगले वाईट दिवस येतात, मग ते शारीरिक असो आर्थिक असो किंवा काही वियोग असतो विरह असो, हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्याच्यावेळी आपल्याला संपूर्णपणे आपण सावध राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. ही जी शिकवण होते ही या आपल्या शांतीतून हिंदू संस्कृतीप्रमाणे साधारणतः 50 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत निर्णय शांती करण्याची परंपरा आहे. 50 वैष्णव शांत करतात, 75 हिंदू शांत करतात, 100 वर्षी महामृत्यूंजय शांती करतात. आज यांची 80 वर्ष पूर्ण झाली. याचा अर्थ 80 वर्षातले चंद्र अधिक लीप वर्ष 5 वर्षांनी लीप वर्ष येतं, त्यातले महिने किंवा खग्रास्त ग्रहण असतात, त्यातले चंद्र दर्शन अशी एकूण 100 सहस्र चंद्रदर्शन होतात. त्यामुळं 80 वर्षानंतर हा सोहळा केला जातो. आज त्यांनी धार्मिक सोहळा केला आहे. युद्धाचं शस्त्र असतं, कवच असतं युद्धात. त्या शस्त्राचं कसं आपल्या शरीराला संरक्षण मिळावं, आपलं जीवन शांत सुखकर व्हावं, याकरता हे याग केले जातात.